पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन। माझा प्रिय बंधूंनो, माझा प्रिय भगिनीनो, लहान लेकरांनो आणि प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, हालेलुया। आज आपण क्रूसाचे सण साजरा करू। हालेलुया, धन्यवाद येशू, हालेलुया। क्रूसाचे सण साजरा करण्यात एवढे काय अर्थ आहे? हालेलुया। आणि या सप्टेंबर 14 तारखेला आपण क्रूसाचे सण का साजरा करतो? प्रेज द लॉर्ड, हालेलुया। संत हेलेना यांचा स्टोरी तुम्हा सर्वांना माहिती आहे म्हणून मी विराम करतो। प्रेज द लॉर्ड, हालेलुया, धन्यवाद येशू, हालेलुया। त्यांनी त्या दिवशी त्या क्रूस शोधून काढले आणि त्या क्रूसावर मरण पावलेल्या लोकांच्या बोडी ठेवली। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। ज्या क्रूसावर एकापेक्षा जास्त क्रूस सापडले, हालेलुया, त्यामध्ये एका क्रूसावर मरण पावलेल्या एका व्यक्तीच्या बोडी ठेवण्यात आला, तेव्हा त्या बोडी जिवंत झाली। त्यावरून हेलेना कॉन्स्टंटाइन म्हणून जो महाराजा होता, हालेलुया, त्याची मम्मी हेलेना, प्रेज द लॉर्ड, त्यांनी त्यांच्या पुढाकारपणामध्ये येशू मरण पावलेले क्रूस शोधून काढलेला वगैरे, हालेलुया, प्रेज द लॉर्ड। त्यामुळे ख्रिस्त मंडळीमध्ये आजच्या या सणाचा आपण विशेष प्रकारे साजरा करतो। हालेलुया, धन्यवाद येशू, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया। प्रियानो, जगामध्ये भरपूर गोष्टींचा ज्ञान जाणीव आपल्याला भेटत आहे। एक 20 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी नव्हता तेवढे जास्त ज्ञान आज प्रत्येक क्षणामध्ये वाहतात। तर पवित्र ग्रंथातील ज्ञानीपैकी एक महाज्ञानी असलेल्या पौलाने असा प्रकारे बोलले, मला बाकी काही जाणायची इच्छा नाही, मला एकच गोष्ट जाणायची आहे, ते माझ्या क्रूसावर मरण पावलेले माझ्या परमेश्वराचा। हालेलुया। करिंथीयांस लिहिलेल्या पहिल्या पत्रामध्ये पहिल्या अध्याय 21 वचनाकडे आता कान देऊया। कारण जग देवाच्या ज्ञानाने वेष्टित असताही त्याला आपल्या ज्ञानाच्या योगाने देवाला ओळखता आले नाही, तेव्हा गाजविलेल्या वाटेच्या मूर्खपणाच्या योगे विश्वास ठेवणाऱ्या लोकांचे तारण करणे देवाला बरे वाटले। हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया। त्या काळामध्ये क्रूस म्हणून बोललं तर एक निंदेची गोष्ट म्हणून लोकांनी बाजूला ठेवलेली गोष्ट आहे। स्वतः शाऊल पाऊल बनायच्या अगोदर क्रूसाची निंदा करतो। भरपूर गोष्टींचा प्रवचन देत राहिलेल्या पौलाने अचानक एक सत्य ओळखून घेतले। आता पुढे मी प्रवचन देताना मला दुसऱ्या कसल्याही गोष्टीचा प्रवचनच द्यायची नाही, मला एकच गोष्ट प्रवचन द्यायचं आहे, ते माझ्यासाठी क्रूसावर नेलेले
भरपूर ज्ञान जगामध्ये आहे, मला त्यातलं कुठलंही ज्ञान नको, मला क्रूसावर मेलेल्या येशूचं जे ज्ञान आहे त्याला बस. हालेलुया, 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 धन्यवाद येशू, हालेलुया. माझा प्रिय बंधू, हे ज्ञान जर तुमच्यामध्ये कोणाला मिळालं, तुमच्या जीवनामध्ये शैतानाला खूप आवडणारी एक गोष्ट आहे निराशा. ते निराशा तुमच्या आयुष्यात कधी येणार नाही. दुःख सहनाला तोंड देण्याचा कृपा ज्यांना मिळालेला आहे त्यांना कोणी निराश करू शकत नाही. हालेलुया. दुःख सहन ते प्रत्येकाच्या वाटत आहे. काही लोक थोडासा त्रास झाला तर लगेच निराश होत आहे. पवित्र आत्म्याबरोबर एक जीव होणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी प्रत्येक त्रास एक चुनौती आहे, एक नवीन स्टेप तिथे निघत आहे. हालेलुया. तिथे परमेश्वराबरोबर माणसांचा ज्ञान, बुद्धी, कृपा परमेश्वराबरोबर जेव्हा सहकार्यामध्ये येत आहे तिथे नवीन क्रिएटिव्हिटी चालू होत आहे. संत पाऊल ख्रिस्ती विरोधी होते. ख्रिस्ती जीवनाचा नाश करण्यासाठी धावपळ करणारा होता. हालेलुया. तरी त्या ख्रिस्ताला या माणसाच्यावर एक विशेष प्रेम. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्या प्रेमाने काय केलं? 2 कोरिंथियन्स chapter 5 verse 14 लिहिलेल्या दुसरं पत्र 5व्या अध्यायातील 14 वचन आता आपण ऐकूया. कारण ख्रिस्ताची प्रीती आम्हाला आवरून धरते. आम्ही असे समजतो की एक सर्वांसाठी मेला तर सर्व मेले. हालेलुया. एक सर्वांसाठी मेला. कुठे मेला? क्रूसावर. हालेलुया. एक सर्वांसाठी मेला. हालेलुया. त्या मरणाचा अर्थ जर तुम्हाला कळालं तर तुम्ही जाणणार की मी पण त्याच्या बरोबर मेलो आहे. या भागातील हाड दुखत आहे. एखाद्या वेळी कधीतरी फ्रॅक्चर सारखा किंवा कामावर जबरदस्त असलेले कोण असेल तर या हाड आणि इथून खाली असलेल्या भागामध्ये ज्या लोकांना त्रास होत आहे पवित्र आत्मा आता स्पष्ट करत आहे. असे कोण असेल तर मी बोलता बोलता हात वर करत ते स्वीकार करू शकता. कांद्याच्या हाडाचा त्रास असलेल्या अनेक लोकांना प्रभू आता स्पर्श करतात. पापणीला, डोळ्याच्या पापणीला दुखणे आहे अशा काही लोकांच्या पापणीच्या दुखणे प्रभू दूर करीत आहेत. अजूनपर्यंत कामधंदा भेटलेलं नाही अशा कोणाला तरी, कामासाठी वाट पाहणाऱ्या कोणाला तरी येशू परदेशात जाऊन काम करण्याची व्यवस्था करून देत आहे. परमेश्वर त्यांना त्या व्यक्ती बसणारा विमान प्रभू मला दाखवून देत आहे. हालेलुया. संडासच्या संबंधातील त्रास, जुलाब, वारंवार जुलाब लगता है, खूप त्रासातून जाणाऱ्या अनेक लोकांना येशू पोटाच्या संबंधातील जो त्रास आहे त्यातून आता मोकळा करतात. एक किडनी खराब झालेली आहे मला तरी किडनीच्या संबंधातील त्रासापासून आता मोकळीता देत आहे. आशीर्वाद करत आहे. साखळीने बांधल्यासारखा बंधनामध्ये असलेल्या
काही लोक आपल्यामध्ये आले. देवाचे वचन आज ऐकत असताना येशूने ते साखर दंड तोडून तुमच्यामध्ये अनेक लोकांना सुटका दिलेला. काही कोळी बांधवांना आणि त्यांच्या कुटुंबियांना परमेश्वर आशीर्वाद करत आहे. दंडाविषयी असलेली चिंता प्रभू करत आहे. कोणाला तरी हृदयाचा संबंधातील त्रास आहे त्यातून परमेश्वर सुटका देत आहे. एक संपूर्ण हाताला दुखणे आहे, खास करून हातूला वर करताना खालून वर पर्यंत हाताला दुखणे असायचा. त्याच्या पूर्ण हाताचा पूर्ण त्रास देवाने आता दूर करून दिला. परत एकदा येशू किडनीविषयी सांगत आहे. किडनी येशू पूर्णपणे बरे केले. एक व्यक्ती खूप सिरियस आहे, दवाखान्यामध्ये असेल, हालेलुया, त्याचे एक डोळा पूर्ण सुजलेला आहे. कदाचित आशा नाही म्हणून डॉक्टर लोकांनी बोललेलं असेल. असा एक पेशंट आता देवाच्या कृपेने आशीर्वाद स्वीकार करताय. सर्वसमर्थ परमेश्वर पिता, पुत्र, पवित्र आत्मा किंवा सर्वांना पवित्र क्रूसाच्या खुणेने आशीर्वाद देतो. आमेन.